फ्रेंड्स, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्मॉल फ्रेंड ॲडिशन कशी करायची आणि त्यासाठी वापरले जाणारे फॉर्म्युले कोणते असतात हे पाहिले। आज आपण एक्झाम्पलमध्ये या लेक्चरमध्ये स्मॉल फ्रेंड्सचा वापर करून ॲडिशन कशी करायची ते शिकणार आहोत। येथे मी फॉर्म्युले लिहिला आहे। स्मॉल फ्रेंड 1 साठी -4, 2 साठी आहेत -3, 3 साठी -2, 4 साठी -1। मग एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व करताना फर्स्ट एक्झाम्पल आपला आहे 9 -7 +2 +1। मग अबॅकस टूलवर येथे आपण 9 अगोदर बनवून घेऊया। 5 + 4 9। आता आपल्याला मायनस किती करायचे आहेत? 7, म्हणजे 5 अप्पर बीडमधून 5 वरती घ्यायचे आणि 2 नंबर खाली घ्यायचे, म्हणजे आपलं मायनस किती आले? इथे उत्तर 2 आले। 9 - 7 = 2 +2 +2 +1। आता आपल्याला 1 ॲड करायचा आहे। मग ॲड करण्यासाठी स्मॉल फ्रेंड 1 चा कोण आहे? -4। मग आपल्याला ह्या अबॅकस टूलवरून 5 ॲड करायचं आहे आणि मायनस किती करायचे? 4, म्हणजेच आपलं आन्सर किती येते? 5। परत एकदा पहा, आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिले आहे? 9 -7 5 आणि 2। 7 मायनस केलेत, आपले आन्सर किती आले? 2। त्यानंतर +2 करायचे, म्हणजे हे नंबर 2 ॲड करायचे। आता आपल्याला अजून काय करायचं? ॲड करायचं आहे नंबर 1। मग ॲड करण्यासाठी आपल्याला लोअर बीडमध्ये कोणताही बीड शिल्लक नाहीये, म्हणून आपण अप्पर बीड 5 चा वापर करणार आहोत। आणि स्मॉल फ्रेंड काय आहे? अप्पर बीडचा 1 चा -4, म्हणजे 5 - 4, म्हणजेच आपला आन्सर येते 5। नेक्स्ट एक्झाम्पल 4 + 1। आता इथे आपल्याला +1 करायचं आहे। मग 1 चा आपला स्मॉल फ्रेंड कोण आहे? -4, करेक्ट। म्हणजेच 5 ॲड करायचे आणि 4 मायनस करायचे, ठीक आहे इथे। मग आता आपल्याला काय करायचंय? +1 -1 -1 म्हणजेच आपलं आन्सर किती आले? 5। नेक्स्ट एक्झाम्पल 2 + 2 + 4। 2 + 2 आणि 4 एक्झाम्पल 2 + 2 + 4। आता 4 आपल्याला ॲड करण्यासाठी इथे लोअर बीडमध्ये एकही बीड शिल्लक नाहीये, म्हणजेच आपल्याला इथे काय वापरायचं आहे? स्मॉल फ्रेंड वापरायचं आहे। तर 4 चा स्मॉल फ्रेंड कोण आहे? -1, म्हणजेच आता आपल्याला यामधून 5 ॲड करायचे आणि -1 करायचं आहे, म्हणजेच आपलं आन्सर किती येते? 8। परत एकदा पहा, आपल्याला आन्सर क्वेश्चन काय आहे? 2 + 2 + 4। हे आपण एक्झाम्पल सोडवतोय। तर मग आता इथे 2 + 2 आणि 4 ॲड करण्यासाठी आपण काय वापरलं आहे? स्मॉल फ्रेंड वापरत आहोत। येथे काय आहे? स्मॉल फ्रेंड 4 चा -1, म्हणजेच 5 ॲड करायचे आहेत आणि 1 वजा करायचा, म्हणजे आपलं आन्सर किती येते? 8। आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथे काय आहे? नेक्स्ट एक्झाम्पल 3 + 1 + 2। मग आता आपण 3 नंबर ॲड कसा करणार? 1 2 3 +1 +2 +2 करण्यासाठी येथे आपल्याला बीड शिल्लक आहे का? अप्पर डिजिटमध्ये, अप्पर बीडमध्ये स्मॉल नाहीये। तर आता परत एकदा पहा, 1 2 3 +1 आणि 2 चा स्मॉल फ्रेंड कोण आहे? -3, म्हणून 5 ॲड करायचे आहेत आणि -3 मायनस करायचे, 3 मायनस करायचे, म्हणजे आपल्याला
आन्सर किती येत आहे -+6. तर पहा, स्मॉल फ्रेंड्सचा वापर करून आपण अबॅकस टूलवर हे एक्झाम्पल आणि ॲडिशन कशी करायची हे शिकतोय. आपण परत एकदा पाहूया. 9 - 7 + 2 +1 करण्यासाठी आपण काय वापरणार आहोत, येथे दिलेला फॉर्म्युला. +1चा आहे -4, म्हणजे इथं आन्सर किती आलंय 5. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये 4 +1 करण्यासाठी आपण काय वापरलंय, मायनस फ्रेंड -1, त्यानंतर +1